आपल्याकडे जे सगळ्यात कॉमन अवेलेबल आहे 1 to 5. तर 1 तर कधीच आउटडेट झाला आहे, तो त्यांनी परत बोलून घेतला होता. त्याच्यामध्ये काहीतरी सिस्टीम फ्लॉ होता, त्याच्यामुळे 1चा तर इकडे काही उल्लेख पण नाही आहे. आपल्याकडे आय थिंक 7 आहेत ओ टीमध्ये का 5 आहेत. तर हे सर्व थर्मल कम्पेन्सेशन आहे यांच्यामध्ये. बायपास चेंबरमध्ये 180 डिग्री टिल्ट केला तरी काहीच फरक पडत नाही. इंटरलॉकिंग सिस्टीम आहे यांच्यामध्ये. तर यांचं सिक्वेन्शियली त्याने वेगवेगळे फीचर्स दिलेत, बट इट्स जस्ट आउट ऑफ काय म्हणतात बाबा सेन्स, की कसं काय तुम्ही लक्षात ठेवणार आहे. त्यांनी दिलं तरी काय माहीत नाही. व्हेरिएबल बायपास आहे माहिती आपल्याला. 2 चेंबर आहेत, फ्लो ओव्हर आहे, विक्स आहेत त्याच्यात, आउट ऑफ सिस्टीम आहे, हाय रेजिस्टन्स आहे, ऑटोमॅटिक फ्लो अल्ट्रेशन होतं बाय टेम्परेचर कोन, आणि कॉन्सन्ट्रेशन कॅलिब्रेटेड आहे, एजंट स्पेसिफिक आहे, प्रपोर्शन डिटरमाइंड बाय कॅलिब्रेटेड कंट्रोल, आणि बायोमेटॅलिक थर्मोस्टॅटिक वॉल्व. तो वॉल्व टेम्परेचरनुसार कमी किंवा जास्त होतो, किंवा थर्मल कोन आहे काही याच्यात, तो कोन अप किंवा डाऊन होतो, आणि त्याच्यामुळे तुमचं मग कोनिकल ओपनिंगमध्ये शिरून कमी किंवा जास्त तो फ्लो करतो. नंतर मग डेस्क फ्लोरिंग. डेस्क फ्लोरिंगबद्दल सगळ्यात जास्त विचारणार टेक 6. तो एकदम वेगळा आहे म्हणून 6 नंबर दिलेला आहे त्याला. त्याच्यानंतर पुढे 7 आलेला आहे, तो नॉर्मलवाला वेपरायझरचा. तर हे तुम्हाला 3 रिझन विचारतील की हा भाऊ याला स्पेशल का लागतं. कारण की याचा बॉइलिंग पॉईंट एवढ्या जवळ आहे रूम टेम्परेचरच्या, की त्याचं वेपर प्रेशर जे आहे रूम टेम्परेचरला ते काहीतरी समथिंग 87% आहे. 669 आउट ऑफ 760. तर एवढं जर, आणि तुम्हाला डायल्यूट किती करायचं आहे ते त्याचा मॅक आहे 8. तो तुम्हाला एवढ्या पर्सेंटेजवरनं 8पर्यंत डायल्यूट करायला गेले तर तुम्हाला एवढा जास्त फ्लो लागतो की हैराणच होऊन झाला. आणि तो बॉईल पण होतो आहे. तर बॉईल झाला तर संपलाच विषय, तुम्ही काहीच आउटपुट कंट्रोल करू नाही शकत. पण अलादीन आहे. अलादीनमध्ये हे सगळं काही इलेक्ट्रॉनिकली कंट्रोल्ड आहे. तर त्याच्यामध्ये सेपरेट वेपरायझर नाही लागत. ॲक्च्युली अलादीनमध्ये फक्त कॅसेटच येते. तो मग पुढे ते मशीन त्याचा फ्लो ऑटोमॅटिकली करते कंट्रोल. आणि अलादीनबद्दल याने इथे असं लिहिलं आहे, बट दॅट इज नॉट ट्रू. अलादीनमध्ये व्हेरिएबल बायपास होतो नॉर्मल टेम्परेचरला, आणि ॲट हाय टेम्परेचर इंजेक्टर म्हणून काम करतो. बाकी ही जी अलादीन कॅसेट आहे ही फ्लोवर आहे CO ची किंवा आयसोची म्हणा, ही इंजेक्टर ॲट हाय टेम्परेचर आहे. तर याने ही गोष्ट इथे बरोबर शब्द बरोबर वापरलेला नाही आहे. सेपरेट वेपरायझर इज नॉट निडेड. बरोबर. अलादीनमध्ये ती सिस्टीमच वेगळी आहे, फक्त कॅसेट टाकावी लागते. पण त्या कॅसेटलाही सगळे फीचर्स आहेत त्याच्यात. पूर्ण तुमची ती काय म्हणतात त्याला, कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स असतात जे काही आहे, टेम्परेचर सेन्सिंग मेकॅनिझम आहे, दॅट इज टोटली डिफरंट. तर हे अलादीन कॅसेट आहे. तर अलादीन कॅसेटमध्ये ही कॅसेटमध्ये सगळे फीचर्स आहेत. स्प्रिंग लोडेड इनलेट आउटलेट वॉल्व आहेत समोर, फिल सिस्टीम आणि लेवल दिसणार आहेत. हे मॅग्नेट्स प्रॉपरली आयडेंटिफाय करते कुठं वेपरायझर आहे. हे इलेक्ट्रॉनिक बस आहे, म्हणजे याच्यात पूर्णपणे टेम्परेचर सेन्सर आहे, लिक्विड लेवल कॅलिब्रेटर आहे, टेम्परेचर स्ट्रिप जी आपण बघितली, नंतर लॉकिंग मेश, हँडल, ते पूर्ण सिस्टीमच वेगळी आहे ही. आता याला वेगळा का लागतो, कारण की याची सॅच्युरेटेड वेपर प्रेशर इज क्लोज टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण की त्याचा बॉइलिंग पॉईंट जवळ आहे, आणि त्याचा मॅक खूप हाय आहे. मॅक कमी असता तर तुम्हाला कमी फ्लो देता आला असता, पण त्याच्यात तुम्हाला जास्त पण द्यायचं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फ्लो लागेल. त्याच्यामुळे इट्स नॉट इझी. आणि याला काय करतात ते 39 डिग्री सेल्सिअसला हीट करतात. हीट केला म्हणजे तो पूर्ण गॅसच आहे. हा संप म्हटलेला आहे. संपमध्ये ते थोडंसं लिक्विड घेतं ते, आणि संपचा एक शट ऑफ वॉल आहे, त्याला रेग्युलेट करणारा तुझा वॉल्व आहे. म्हणजे हे पूर्ण वेपर भरून आहे तुझं. व्हेरिएबल नाही, 2 पॅरलल लाईन्स आहेत. 2 इथनं वेपर येते, इथनं गॅस येतो आहे. हे इथे डिफरन्शियल प्रेशर ट्रान्सड्यूसर आहे. हे दोघांचं प्रेशर मोजतं किती फरक आहे. इथे एक फिक्स रेजिस्टर दिला आहे, इथे व्हेरिएबल रेजिस्टर दिलेला आहे. याची आर्कची डायग्राम बेटर आहे ॲक्च्युली. कसं आहे बघा, आहे 2 इंडिपेंडंट सर्किट आहे पॅरललमध्ये. हा मधा ट्रान्सड्यूसर लावलेला आहे. इकडे फिक्स रेजिस्टर लावला आहे गॅससाठी, कॅरियर गॅस. इथे डायल आहे,
ही डायल या डेस्क रेंजच्या आउटपुटला कंट्रोल करते आणि या रेझिस्टन्स वर्किंग प्रेशर म्हटलेल्याने या दोघांचं प्रेशर इकडचं आणि इकडचं हा मेजर करून इथलं कंट्रोल वॉल चेंज करणार आहे. हा आपण चेंज करणार आहे, हे मशीन चेंज करणार आहे इलेक्ट्रॉनिक कंट्रोलने. हे किती वेपर बाहेर येईल त्याच्यानुसार मग ते मिक्स होईल शेवटी आणि बाहेर येईल. व्हेरिएबल रिस्ट्रिक्टर आहेत हे दोघे आणि हा फिक्स रिस्ट्रिक्टर आहे. तर याला त्याने म्हटलं प्रेशर इन द टू सर्किट इज इक्वल नोन ॲज वर्किंग प्रेशर आणि मग ते पेशंटला जातं. ग्रेडेशन त्याचे 1 ते 18पर्यंत आहेत. जसा मॅक 8 आहे 18पर्यंत आपण देऊ शकतो. हिट आहे टिल 39. मेजर्ड नाही आहे, व्हेरिएबल बायपास नाही आहे, हा ब्लेंडर आहे, हा इंजेक्टर पण नाही. मग पुढे तेच त्याने अलादीन सिस्टीमबद्दल बोललं आहे. AI सिस्टीम केअर स्टेशन आहे त्याच्यासोबतच तो येतो. कॉन्सन्ट्रेशन गॅस किती जाणार आहे त्याच्यानुसार तो चेंज करतो. अलादीन कॅसेट तुम्ही कशी स्टोअर करा, लाईटवेट आहे, ऑटोमॅटिक त्याच्यात स्वतःच रेकॉर्ड पण ठेवतो तो, इलेक्ट्रॉनिक आहे, इझी फील आहे, सर्व्हिस फ्री आहे, म्हणजे काही मेंटेनन्ससुद्धा नाही आहे. मग सगळ्यात शेवटचं हाय फंडो आहे इंजेक्टर्स आणि याच्यातला फरक विचारला आहे. तर ही इंजेक्टरची डायग्राम आहे. इंजेक्टरमध्ये हे लिक्विड असणार, त्याला माहिती की किती गॅस जाणार आहे बाहेर, किती गॅस बाहेर जातो. तर हे वेपरायझिंग चेंबर आहे. इथनं त्याला माहिती आहे की एवढा गॅस चालला आहे तर मला किती वेपर हवी. तर त्या वेपरनुसार तो लिक्विड कॅल्क्युलेट करतो. तो वेपर नाही मोजत, तेवढं लिक्विड तो इव्हॅपोरेट करतो आणि मिक्स करतो. झालं, घ्या तुमचा आउटपुट. तर त्याच्यामुळे ते सगळ्यात जास्त आहे की डोस तो लिक्विड फेजमध्ये कॅल्क्युलेट करतो आणि त्याच्यामुळे त्याचा कॅरियर गॅसशी संबंधच नाही. बाकी ठिकाणी काय ते कॅरियर फ्लो ओव्हर आहे ना, इथे फ्लो ओव्हर नाही आहे, मेजर्ड फ्लो पण नाही आहे. इथे तुम्हाला किती वेपर हवं आहे तितकं लिक्विड तो वेपराईज करेल, त्या गॅसमध्ये टाकेल. त्याच्यामुळे त्याला टेम्परेचरचा काही फरक पडत नाही, ॲम्बियंट प्रेशरचा काही फरक पडत नाही. आणि शेवटी ते मिक्स झाल्यानंतर तो आउटपुट बघतो, स्वतःच बघतो आणि त्याच्यानुसार मग तो कमी जास्त पण करतो. तर फुल्ली ऑटोमॅटिक इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअरवाली सिस्टीम आहे. त्याने म्हटलं आहे मेजर्ड फ्लो, पण ॲक्च्युली मेजर्ड नाही आहे तो. फ्लो किती आहे तो मेजर करून तो इथं किती वेपर बनवायची ते ठरवतो. मॅकेट आणि ड्रॅगर 2 आहेत. डायल पण नाही आहे त्याच्याकडे. तुम्हाला किती कॉन्सन्ट्रेशन हवं आहे तेही सांगा आणि किती वेळात हवं आहे तेही सांगा. तो त्याच्यानुसार पटकन द्यायचं तर पटकनसुद्धा देऊन टाकतो. पूर्ण सॉफ्टवेअर आहे हे. याच्या उलट आपलं टेक पूर्णपणे मेकॅनिकल आहे, हे इलेक्ट्रॉनिक आहे. याचा स्प्लिटिंग रेशो मेकॅनिकली ठरवतो. फीडबॅक काही नाही आहे तुमचा. मग तो ET मधनं तो मॅक कॅल्क्युलेट करत बसेल आणि ॲक्टिव्ह फीडबॅक नाही आहे. हा टेक 6 आणि अलादीनमध्ये हा मधातनं कुठून टाकले आणि ही गोष्ट त्यांना पण इंजेक्टर म्हणून पकडलं आहे त्याने. पण टेक 6 इज ब्लेंडर आणि अलादीन ॲक्च्युली हे आहे, व्हेरिएबल फ्लो आहे, काय म्हणतात फ्लो ओव्हर आहे. त्याने इंजेक्टरसोबत मिक्स करायला नव्हतं पाहिजे. ठीक आहे, बघितलं. कॅल्क्युलेटेड डोस इज देन वेपराइज्ड. एजंट मग वेपरायझिंग चेंबरमध्ये पुश होतो, त्याचं लिक्विडमधनं वेपर बनते आणि मग तो फ्रेश गॅसला ॲड होतो. मग कॉन्सन्ट्रेशन मोजलं जातं. टिपिंग आणि स्पिलिंगचा काही रिस्कच नाही आहे आणि ETचा पण तो कॉन्सन्ट्रेशन मोजतो, त्याच्यानुसार कॉम्प्यूट करतो आणि मग त्याच्यानुसार तो इन्स्पायर्डला देतो. हायपोबॅरिकचा एक थेरॉटिकल प्रश्न विचारला त्याने. तर ॲक्च्युली हायपोबॅरिकमध्ये तुमचं होणार हे नॉर्मल टेम्परेचरला, नॉर्मल ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला 20 डिग्रीला कॅलिब्रेटेड आहे ते सर्व. 20 डिग्री सेल्सिअसला काय होईल. इथे काय होतं, हाय अल्टिट्यूडला किंवा लो अल्टिट्यूडला तुमचं हे सेम राहतं व्हॉल्यूम पर्सेंटेज, परंतु पार्शल प्रेशर चेंज होतं. कुठे गेलं ते. तुमचं इवन याच्यातही जे प्रोड्यूस होणार आहे ना, टेकमध्ये म्हणा किंवा टेक 6मध्ये म्हणा,
तुमचं व्हॉल्यूम पर्सेंटेज सेम राहतं, परंतु तुमचं जे पार्शल प्रेशर आहे ते चेंज होतं आणि त्याच्यानुसार मॅक जर हा टेक 6मध्ये इश्यू आहे की मॅक जास्त आहे त्याच्यामुळे त्याचं थोडाफार चेंज होतो. यांच्यामध्ये सुद्धा चेंज होतो. विल डिलिव्हर ए हायर कॉन्सन्ट्रेशन बट पार्शल प्रेशर विल इन्क्रीज ओनली स्लाइटली. पार्शल प्रेशरमध्ये जो डिफरन्स आहे तो खूप कमी, कारण की यांचा CO किती आहे 1.6 to 1.8 म्हणतात आणि आयसोचा 1.2 आहे. तर त्याचं वाढून कितीही वाढलं तरी पार्शल प्रेशरमध्ये जास्त फरक पडत नाही, म्हणून क्लिनिकली काही सिग्निफिकंट नाही. डेसमध्ये तसं नाही आहे, डेसचा 8% आहे, त्याच्यामुळे त्याचं सिग्निफिकंटली चेंज होता, म्हणून तो म्हणतो की हा फॉर्म्युला वापरा. ॲक्च्युली हा फॉर्म्युला बाकीचे टेक आणि टेक 6 सगळ्यांनाच ॲप्लिकेबल आहे. तर प्रेशर इंटू कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असतं, तर चेंज झालेलं प्रेशर आणि चेंज झालेलं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला त्याच्यानुसार करता येईल. पार्शल प्रेशर किती चेंज झालं तर मग तुम्ही ते तसं इकडे घ्या, कारण की यांचा जो प्रॉडक्ट आहे तो कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आपण बघितलं टेक 6साठी डिफरन्शियल प्रेशर आहे, त्याच्यामुळे तो लोअर आउटपुट दिलं, हायर प्रेशरला हायर आउटपुट देईल, म्हणजे हायपरबॅरिकला हायर आउटपुट देईल, म्हणून तुम्ही ते फक्त मोजून घ्या बाबा इथे, बाकी काही नाही. कॅरियर गॅसचा काय फरक पडेल एक थेरॉटिकल प्रश्न विचारला. आता हे सर्व काही ऑक्सिजनसाठी कॅलिब्रेटेड आहेत. N2O टाकलं तर काय होईल? N2O टाकल्यावर आधी आउटपुट कमी होतो, कारण की N2O ना इट इज डेन्स आणि विस्कस दॅन ऑक्सिजन. तो डिझॉल्व होतो त्या गॅसमध्ये, म्हणून आउटपुट कमी होतो. नंतर एकदा ते इक्विलिब्रियम आलं की मग आउटपुट वाढायला लागतो आणि एक नवीन स्टेडी स्टेट येते. ही नवीन स्टेडी स्टेट ऑक्सिजनच्या स्टेडी स्टेटपेक्षा कमी किंवा जास्त असेल ते डिपेंड करतं, डिपेंडिंग ऑन एजंट. तर ती व्हॅल्यू त्याने नाही दिली की ती जास्त असेल कमी असेल. ChatGPT बोलला जास्त असेल, पण बाकी ठिकाणी मेन्शन नाही आहे, त्याच्यामुळे आय डोंट नो. न्यूअर लेवल डिपेंड्स ऑन एजंट, मॉडेल एटसेट्रावर ते डिपेंडंट आहे, म्हणून त्याच्यातही स्टेडी स्टेट येते कॅरियर गॅसने, फक्त ती कमी किंवा जास्त असेल ते माहीत नाही. थेरॉटिकल प्रश्न विचारला आहे. अरेंजमेंट काय असणार? ही अरेंजमेंट ऑफ वेपरायझर ओल्ड ॲनेस्थेशिया मशीनसाठीच लागू आहे. सिरीजमध्ये लावतात ते, कारण की तिथे इंटरलॉक नव्हता, त्याच्यामुळे ओव्हरडोस होण्याचा चान्स होता, म्हणून सगळ्यात लोअर बॉइलिंग पॉईंटवाला सगळ्यात शेवटी ठेवायचा अपस्ट्रीम, हायर बॉइलिंग पॉईंटवाला डाऊनस्ट्रीम ठेवायचा. हायरवाला डाऊनस्ट्रीम म्हणजे सगळ्यात खाली पेशंट एंडला हायर बॉइलिंगवाला ठेवायचा, की जेणेकरून नाही तर तोच आधी सगळ्यात बाकीच्यांमध्ये कंडेन्स होऊन जाईल, म्हणून कंडेन्सेशन प्रिव्हेंट करण्याकरता, कारण की कंटॅमिनेशन होईल, ओव्हरडोस होईल. तर म्हणून हे इंटरलॉकचं महत्त्व त्याच्याकरता आहे. आता मॉडर्न ह्याच्यात इंटरलॉक आहे, एका वेळेस एकच एजंट देता येतं आणि एजंट स्पेसिफिक पण आहे, ते सेफ्टी फीचर्स खूप ॲड झालेले आहेत.